अरे यार सोने लयच भारी फोन घेतला यार तू. चांगला आहे. हो. अरे वा सोन्या, नवीन फोन घेतला. काही पार्टी गिर्टी आहे का नाही? अरे यार 2 दिवसापूर्वीच घेतला बजाज फायनान्स वरून लोन काढून, ते पण एकदम टेन्शन फ्री. अरे 1 मिनिट थांबा, मला कॉल आला. हॅलो. हॅलो हॅलो सोनूजी, मी हा, सर. बजाज फायनान्स मधून बोलतोय बघा. तुमची पहिली EMI मिस नाही झाली पाहिजे म्हणून तुमचं ई-नाच मॅन्डेट ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे, ज्यामुळे दर महिन्याला EMI आपोआप तुमच्या बँकेतून कट होऊन जाईल. अच्छा, तर काय करावं लागेल सर याला? खूप सोपं आहे सर. मी तुम्हाला व्हॉट्सअपला एक बजाज फायनान्सचं APK फाईल पाठवतो. ती फक्त तुम्ही इन्स्टॉल करा आणि तुमची माहिती सबमिट करा. ऑफिसमध्ये येण्याची तुम्हाला काहीच गरज नाही बघा. अरे वा, ठीक आहे. मग तुम्ही व्हॉट्सअपला पाठवून द्या, मी करून घेतोय. अरे सोन्या, तू हे काय करायला? अरे इनॅच मॅन्डेट ऍक्टिव्हेट करतोय, जेणेकरून माझा EMI मिस होणार नाही. अरे तुला येड लागलं काय? ही APK फाईल नाहीये, हा तर एक डिजिटल बॉम्ब आहे. अरे तेच तर जाळ आहे. लक्षात ठेव नेहमी या दोन गोष्टी. जसं तू इन्स्टॉल करशील तसं तुझा पूर्ण फोन त्यांच्या ताब्यात जाईल. तुझा डेटा, तुझा OTP, तुझी पूर्ण बँक डिटेल त्यांच्या ताब्यात जाईल. अरे पण त्याने तर सांगितलं तो बजाज फायनान्स मधून बोलतोय. तेच तर जाळ आहे. लक्षात ठेव नेहमी या दोन गोष्टी. हे बघ, बजाज फायनान्सचा कुठलाही कर्मचारी कधी व्हॉट्सअप किंवा SMS वर APK फाईल किंवा बाहेरची लिंक डाउनलोड करायला सांगत नाही. हे फसवणुकीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, जर इनॅच मॅन्डेट सेट करायचं असेल तर फक्त अधिकृत बजाज फिन्सर्व ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरून डाउनलोड कर. बाहेरची कोणतीही फाईल इन्स्टॉल करणं म्हणजे आपल्या बँक खात्याची चावी चोराच्या हातात देणे. अरे देवा, बरं झालं तू वेळेवर मला थांबवलंस रे, नाही तर मी सगळंच अटकलो असतो.